नमस्कार, मी विजय पिसाळ. चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, अकलूजमधून एक मोठी अपडेट आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे आक्रमक झाले असून त्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 13 मे रोजी आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढायचं ठरवलंय. मोर्चा यासाठी आहे की निरा उजवा कालवा याचं दुसरं आवर्तन माळशिरस तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्याला मिळालेलं नाही आणि माळशिरस तालुक्यातील उभी पिकं या प्रशासनाच्या गलथान कारभारामुळं पूर्णपणे आज जळत आहेत. अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. माळशिरस तालुक्याच्या हक्काचं पाणी माळशिरस तालुक्याला या मे महिन्यामध्ये मिळणं अपेक्षित होतं, परंतु ते पाणी मिळालेलं नाही. माळशिरस तालुक्यात भीषण दुष्काळ पडलेला असून पाणी टंचाई भयंकर आहे. असं असताना सुद्धा प्रशासनानं त्याची कुठलीही दखल घेतली नाही आणि माळशिरस तालुक्यातील जेवढेही फाटे आहेत अगदी ते सगळे फाटे अद्यापही सोडले गेलेले नाहीत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावं लागलं आहे. आणि याचा निषेध म्हणून 13 मे रोजी सकाळी 10 वाजता फलटण या ठिकाणी इरिगेशनच्या ऑफिसवर माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं आदरणीय विजयदादांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यातील तमाम शेतकरी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहून प्रशासनाला जाग आणण्यासाठी, प्रशासनाचा निषेध करण्यासाठी फलटणच्या कार्यालयावर, इरिगेशनच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत अशी अकलूजमधून माहिती आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिली. आणि शेतकऱ्यांना त्यांनी कळकळीचं आवाहन केलं की मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहा. पाणी प्रश्न हा केवळ एकट्या दुकट्याचा नाही, पाणी प्रश्न हा संपूर्ण तालुक्याचा आहे आणि हा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला सामूहिक शक्ती दाखवावी लागेल आणि आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळालं पाहिजे. आपल्याला पाणी मिळवण्यासाठी आपला इतर तालुक्यांना कोणताही विरोध नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. फलटणचं पाणी फलटणला हक्कानं मिळालं पाहिजे, माळशिरसचं पाणी माळशिरसला हक्कानं मिळालं पाहिजे, सांगोल्याचं हक्काचं पाणी सांगोल्याला मिळालंच पाहिजे आणि पंढरपूरच्या हक्काचं पाणी पंढरपूरला सुद्धा मिळालंच पाहिजे अशी ठाम भूमिका, म्हणजे सर्वांना समान व्यवस्थित जे ठरलेलं वाटप आहे त्याप्रमाणे पाणी मिळालं पाहिजे ही रणजितसिंह मोहिते पाटलांनी आक्रमक भूमिका मांडली आणि सर्व शेतकऱ्यांना सोमवारी 13 तारखेला फलटण या ठिकाणी मोर्चासाठी येण्याचं त्यांनी आवाहन केलं. आणि मित्रांनो, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण माळशिरस तालुक्यातील जनतेचे जे दुःख आहे, शेतकऱ्याचं जे दुःख आहे, शेतकऱ्याची उभी पिकं जळत आहेत आणि त्या पिकांकडं कुठलाही नेता बघत नसताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी ही भूमिका घेतली आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी मोहिते पाटील नेहमीच पुढे येतात हे त्यांनी दाखवून दिलं. विशेषतः भारतीय जनता पक्षाचे जे स्वयंघोषित मोठे नेते, दमदार आमदार म्हणून स्वतःला जे घोषित करून घेतात, ह्या राम सातपुते यांनी सुद्धा माळशिरस तालुक्यातील उभी पिकं जळत असताना आणि ते विद्यमान आमदार असताना त्यांनी स्वतःच्या निवडणुकीकडे लक्ष दिलं, परंतु माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाकडे बिलकुल लक्ष दिलं नाही. शेतकऱ्याला पाणी करून शेतकरी हे होत असताना, त्याचं नुकसान होत असताना, ते विद्यमान आमदार असताना, त्यांचं सरकार असताना आणि ते जलसंपदा मंत्री यांच्या जवळचे असताना सुद्धा त्यांनी याकडं बिलकुल लक्ष दिलं नाही. त्याचप्रमाणे खासदार तर माळशिरस तालुक्याचा द्वेष करतात की काय अशी परिस्थिती आहे. कारण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर ते गेले नाहीत आणि शेतकऱ्यांची उभी पिके जळत असताना केवळ मतासाठी वरवून ते भटकले, परंतु शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी किंवा माळशिरस तालुक्याच्या हक्काचं पाणी माळशिरसला मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांनी कुठलाही प्रयत्न केला नाही. आणि ह्या सगळ्यांचा एक परिणाम म्हणून माळशिरस तालुक्यातील शेतकरी प्रचंड अस्वस्थ आहे आणि ही बाब शिवरत्नला कळाली आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी तातडीनं त्याची दखल घेऊन त्यांनी सर्व शेतकऱ्यांना अकलूज या ठिकाणी बोलावून घेतलं आणि आपल्याला काय करता येईल ही चर्चा केली आणि त्या चर्चेतून त्यांनी 13 तारखेला फलटण या ठिकाणी इरिगेशनच्या ऑफिसवर मोठा मोर्चा काढण्याचं ठरवलं. तर
बहुसंख्य शेतकऱ्यांनी हे लक्षात घेऊन 13 तारखेला विजयदादांच्या नेतृत्वाखाली धर्मपुरी या ठिकाणी सकाळी 10 वाजता एकत्र यायचं आणि फलटण या ठिकाणी मोर्चाला जायचं असं ठरलेलं आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 13 तारखेला फलटण या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेलं आहे। हे लक्षात घ्या आणि ही सगळ्या शेतकऱ्यांची लढाई आहे। ही केवळ मोहिते पाटलांची लढाई नाही, ही कुणा एकटे दुकट्याची लढाई नाही, तर पाणी हे सगळ्या शेतकऱ्याला मिळणार आहे। मग तो भाजपचा आहे का, राष्ट्रवादीचा आहे का, काँग्रेसचा आहे का, शिवसेनेचा, हा प्रश्न नाही। ही शेतकऱ्याला कुठलेही जात नसते, धर्म नसतो, पंथ नसतो, हे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे। आणि हे लक्षात घ्या आणि सगळ्या तालुक्याचं हक्काचं पाणी प्रत्येकाला जसं तसं मिळलं पाहिजे, हीच भूमिका आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सर्वांसमोर मांडलेली आहे। आणि ही भूमिका घेऊन आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला। धन्यवाद।